नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं पुन्हा एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की थंबनेलसाठी आपलं यूट्यूब चॅनल हे व्हेरीफाय कसं करायचं हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर मित्रांनो, काय होतं की ज्यावेळेस आपण आपलं YT स्टुडिओ ॲप ओपन करतो आणि एखादा व्हिडिओ सिलेक्ट केल्यानंतर त्या व्हिडिओला थंबनेल लावण्याचा प्रयत्न करतो, तर मित्रांनो थंबनेल लावत असताना अशा प्रकारचा मेसेज येतो। तर मित्रांनो, अशा प्रकारचा मेसेज आल्यानंतर त्या मेसेजचं असं म्हणणं आहे की तुमचं यूट्यूब चॅनल हे एकदा तुमच्या मोबाईल नंबरने व्हेरीफाय करा। तर मित्रांनो, आपलं यूट्यूब चॅनल मोबाईल नंबरने व्हेरीफाय कसं करायचं हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आपल्या 𝐕 मराठी या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण आपण अशाच प्रकारचे टेक्निकल व्हिडिओ हे मराठीमधून बनवत असतो। आणि मित्रांनो, तुमचे काही प्रश्न असल्यास मला इंस्टाग्रामला DM करून किंवा फॉलो करून प्रश्न विचारू शकता। तर चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला सुरू करू। तर मित्रांनो, सर्वात पहिले आपल्याला काय करायचं आहे, जे वर 3 डॉट दिसत आहे कोपऱ्यामध्ये त्यावरती तुम्हाला सिम्पली क्लिक करायचं आहे। त्यावरती सिम्पली क्लिक करून तुम्हाला इथून न्यू टॅब इथे सिलेक्ट करायचं आहे। ज्यावेळेस आपण न्यू टॅब सिलेक्ट करू त्यावेळेस इथे यूट्यूबचं एक ऑप्शन येईल। मित्रांनो, जे यूट्यूबचं आयकॉन दिसतंय त्यावरती तुम्हाला सिम्पली क्लिक करायचं आहे, म्हणजे यूट्यूब हे इथं लॉग इन करायचं आहे। तर मित्रांनो, यूट्यूब इथे लॉग इन केल्यानंतर तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, आता तुमच्यासमोर अशा प्रकारची स्क्रीन ही ओपन होईल। तर मित्रांनो, तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, जे वर 3 डॉट दिसत आहे तर मित्रांनो त्या 3 डॉटवरती सिम्पली क्लिक करायचं आहे आणि त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला सिम्पली इथे डेस्कटॉप साईटवरती आपलं यूट्यूब चॅनल हे ओपन करायचं आहे। तर मित्रांनो, डेस्कटॉप साईटवरती यूट्यूब चॅनल ओपन केलं तरच आपलं यूट्यूब चॅनल हे व्हेरीफाय होईल। तर मित्रांनो, आता आपण सिम्पली आपलं यूट्यूब चॅनल हे डेस्कटॉप साईटवरती ओपन केलेलं आहे। तर मित्रांनो, आता तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, राईट साईडनं जे कोपऱ्यामध्ये तुमचा चॅनलचा लोगो दिसतोय त्यावरती आता तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्यावरती क्लिक केल्यानंतर इथून युअर चॅनल नंबर 1चं ऑप्शन इथे सिलेक्ट करायचं आहे। युअर चॅनल हे ऑप्शन इथे सिलेक्ट केल्यानंतर आता तुमच्यासमोर अशा प्रकारची स्क्रीन ओपन होईल। तर मित्रांनो, त्यानंतर तुम्हाला जे निळ्या कप्प्यामध्ये कस्टमाइज चॅनल नंबर 1चं ऑप्शन दिसतंय त्यावरती आता तुम्हाला सिम्पली क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो, तुम्ही कस्टमाइज चॅनलवरती सिम्पली क्लिक केल्यानंतर आता तुमच्यासमोर अशा प्रकारची स्क्रीन येईल। तर मित्रांनो, तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, स्क्रॉल करत खाली जायचं आहे आणि मित्रांनो स्क्रॉल करत खाली गेल्यानंतर तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, लेफ्ट साईडनं एक सेटिंगचं ऑप्शन दिसत असेल तर त्यावरती आता तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर आता तुमच्यासमोर अशा प्रकारची स्क्रीन दिसेल। तर मित्रांनो, आता तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, जे चॅनलचं ऑप्शन दिसतंय नंबर 2चं त्यावरती आता तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर इथे 3 ऑप्शन आलेले असेल, बेसिक इन्फो, ॲडव्हान्स सेटिंग आणि फीचर एलिजिबिलिटी म्हणून। तर मित्रांनो, तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, नंबर 3चं जे ऑप्शन आहे फीचर एलिजिबिलिटी म्हणून त्यावरती आता तुम्हाला क्लिक करायचं आहे। नंबर 3च्या ऑप्शनवरती सिम्पली क्लिक केल्यानंतर इथे 2 ऑप्शन इथे आलेले असेल। तर नंबर 1चं डिफॉल्ट फीचर म्हणून जे ऑप्शन दिसतंय ते इनेबल असेल आणि त्याच्या खाली तर मित्रांनो, जे नंबर 2चं ऑप्शन आहे फीचर दॅट रिक्वायर फोन व्हेरिफिकेशन ते इलिगल असेल। तर मित्रांनो, जे इलिगलच्या समोर जो खाली असलेला बाण दिसतोय त्यावरती आता तुम्हाला सिम्पली क्लिक करायचं आहे आणि त्यावरती सिम्पली क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला इथे तुमचा मोबाईल नंबर टाकून आपलं चॅनल हे व्हेरीफाय करायचं आहे। तर मित्रांनो, आता तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, जे व्हेरीफाय फोन नंबर लिहिलेलं दिसतंय त्यावरती आता तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर परत तुम्हाला इथून क्रोम ब्राउझर हे सिलेक्ट करायचं आहे। क्रोम ब्राउझर सिलेक्ट केल्यानंतर आता नवीन पेज इथे ओपन होईल। तर मित्रांनो, आता तुमच्यासमोर नवीन पेज इथे ओपन झालेलं आहे। तर मित्रांनो, आता तुमच्यासमोर अशा प्रकारची स्क्रीन दिसेल आणि अशा प्रकारची स्क्रीन दिसल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता, हाऊ शाउड वी डिलिव्हर द व्हेरिफिकेशन कोड टू यू जे लिहिलेलं दिसतंय आणि त्याच्याखाली जे 2 ऑप्शन दिसत आहे। तर मित्रांनो, जे नंबर 1चं ऑप्शन आहे टेक्स्ट मी द व्हेरिफिकेशन कोड ते तसंच राहू द्यायचं आहे आणि त्याच्याखाली जे सिलेक्ट युअर कंट्री जे आपली इंडिया, तुमची कंट्री जी असेल ते तुम्ही इथून सिलेक्ट करायची आहे। तर आपली कंट्री इंडिया आहे तर इंडियाच राहू देतो, जर तुमची इंडिया नसेल तर तुम्ही इंडिया इथून चेंज करू शकता। तर मित्रांनो, आता त्याच्या खाली व्हॉट इज युअर फोन नंबर म्हणून नंबर 3चं ऑप्शन दिसत असेल तिथे आता तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे। तर मित्रांनो, आता आपण इथे आपला सिम्पली मोबाईल नंबर टाकून घेऊ। तर मित्रांनो, आता आपण आपला मोबाईल नंबर इथे टाकलेला आहे। तर मित्रांनो, आता तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, जे गेट कोड म्हणून जे लिहिलेलं दिसतंय त्यावरती आता तुम्हाला क्लिक करायचं आहे। आता त्यावरती क्लिक केल्यानंतर तर मित्रांनो, आता आपल्याला यूट्यूबकडून एक OTP येईल, तो OTP तुम्हाला इथे टाकायचा आहे। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता वरती आपल्याला एक OTP म्हणजे मेसेज आलेला आहे। ते मेसेजमध्ये OTP आहे 6 अंकाचा, तो तुम्हाला इथे टाकायचा आहे। तो OTP इथे टाकल्यानंतर तुम्हाला सिम्पली इथे सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे
सबमिट या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता आपलं यूट्यूब चॅनल म्हणजे फोन नंबर इथे व्हेरीफाय झालेला आहे। तर तुम्ही बघू शकता खाली कॉंग्रॅच्युलेशन युअर फोन नंबर हॅज नाऊ बी व्हेरीफाय। तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमचं यूट्यूब चॅनल हे तुमच्या मोबाईल नंबरने व्हेरीफाय करू शकता। तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा आणि मित्रांना शेअर करा। आणि अशाच प्रकारच्या मराठी यूट्यूब टिप्ससाठी आपल्या BG टेक मराठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर मित्रांनो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद।